नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्याप्रबोधिनी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बँकिंग एक्झामसाठी आवश्यक असणाऱ्या करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी संतोष स्वागत करतोय. SBI, IBPS, RRB, RBI यासारख्या एक्झामसाठी जे करंट अफेअर्स आवश्यक आहेत त्या करंट अफेअर्सचा आढावा आपण या सिरीजच्या माध्यमातून घेणार आहोत. ही सिरीज आपण वीकली पार्टमध्ये डिवाइड करणार आहोत. आजच्या या पार्टमध्ये आपण 5 एप्रिल ते 10 एप्रिलपर्यंत जे करंट अफेअर्स होते ते करंट अफेअर्स आपण या एका व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा असू शकतो, पण वीकचे करंट अफेअर्स असल्यामुळं तुम्ही तो व्हिडिओ जर बघितला तर तुमच्या पूर्ण आठवड्याचे करंट अफेअर्स एका व्हिडिओमध्ये रिवाईज होऊन जातील. चला तर मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. पहिली जी न्यूज आहे या आठवड्याची ती आहे रशिया संदर्भातली. रशियानं कोविड संदर्भात दावा केला होता सुरुवातीला की त्यांनी ह्युमन्ससाठी कोविडची व्हॅक्सिन सर्वात आधी तयार केली होती. तसाच त्यांचा दुसरा दावा येतोय की वर्ल्ड्स फर्स्ट कोविड व्हॅक्सिन फॉर ॲनिमल्स. तर हा देखील रशियाचा नवीन दावा आहे, ज्याच्यामध्ये ते म्हणतायत की प्राण्यांसाठीची कोविडची जी लस आहे ती त्यांनी सर्वात आधी विकसित केलेली आहे. त्या लसीचं नाव आहे कार्निवॅक COV. हे नाव आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की इम्युनिटी जी आहे या लसीची ती जवळपास 6 महिन्यांपर्यंत 6 मंथपर्यंत या लसीची इम्युनिटी टिकून राहते. आणि इथं आपण बघू शकतो की इट इज द वर्ल्ड फर्स्ट अँड ओनली प्रोडक्ट फॉर प्रिव्हेंटिंग COVID-19 इन ॲनिमल्स. तर हा रशियाचा दावा आहे. अजून त्याला WHO वगैरे परवानगी किंवा मान्यता मिळणं बाकी आहे. पुढची जी न्यूज आहे या आठवड्याची ती म्हणजे की राजस्थान बिकम द फर्स्ट स्टेट टू प्रोव्हाइड फ्री हेल्थ इन्शुरन्स टू ऑल. हे पहिलं राज्य आहे की जे काय करते की आपल्या सिटिझन्सना, म्हणजे राज्यातल्या सिटिझन्सना फ्रीमध्ये हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हाइड करण्याचं काम करते. तुम्ही तर मॅपमध्ये राजस्थानचं लोकेशन बघू शकता. राजस्थानचे CM जे आहेत ते आहेत अशोक गेहलोत आणि राजस्थानचे गव्हर्नर जे आहेत ते कालराज मिश्रा. या काही फॅक्ट्स आहेत ज्या एक्झामच्या दृष्टीने आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपण बघतोय की ही जी कॅशलेस मेडिक्लेम स्कीम आहे ज्याचं नाव आहे चिरंजीवी हेल्थ इन्शुरन्स स्कीम, ज्याच्या अंतर्गत आपण बघतोय की फॅमिलीला, ईच फॅमिली, हे फार महत्त्वाचं येतं की जो हेल्थ इन्शुरन्सचा बेनिफिट मिळणार आहे तो फॅमिलीसाठी असणार आहे. ईच फॅमिली विल गेट ॲन्युअल हेल्थ इन्शुरन्स अप टू 5 lakhs. तर इथं या 2-3 गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पहिली म्हणजे या स्कीमचं जे नाव आहे ते आहे चिरंजीवी हेल्थ इन्शुरन्स, हे माहिती असणं आवश्यक आहे. दुसरं की फॅमिलीसाठी कव्हरेज कितीचं आहे, तर ॲन्युअल कव्हरेज आहे 5 lakhsचं. दुसरं जे राजस्थानचे CM आहेत ते अशोक गेहलोत आहेत आणि गव्हर्नर जे आहेत ते कालराज मिश्रा आहेत. या काही फॅक्ट्स आपल्याला या न्यूज संदर्भात माहिती असणं आवश्यक आहे. पुढची जी न्यूज आहे ती आहे इंडियाज बिगेस्ट फ्लोटिंग सोलार पॉवर प्लांट इज सेटअप इन तेलंगणा. तेलंगणा तुम्ही इथे मॅपमध्ये बघू शकताय. आंध्र प्रदेशपासून विभक्त झालेलं हे नवीन राज्य आहे. आणि फ्लोटिंग पॉवर प्लांटची एक इमेज, एक व्हर्च्युअल इमेज तुमच्यासमोर इथं आहे, तर ती तुम्ही इथं बघू शकताय. तर बिगेस्ट फ्लोटिंग सोलार पॉवर प्लांट हा असणार आहे इंडियाचा. आणि जो रामगुंडम हा जो तेलंगणामधला प्लेस आहे, तर रामगुंडममध्ये हा एस्टॅब्लिश केला जाणार आहे. तुम्ही जर बघितलं तर हा रामगुंडम हा थर्मल पॉवर प्लांट जो रिझर्वायर आहे त्या रिझर्वायरवरती हा सोलार पॉवर प्लांट एस्टॅब्लिश केला जाणार आहे. साधारणतः एक्सपेक्टेड जी ओपनिंग आहे ती May 21 याची असणार आहे. आणि एस्टिमेटेड जो खर्च आहे तो जवळपास 423 कोटींचा खर्च यासाठी अपेक्षित आहे. याच्यामध्ये आपण बघतोय की 4.5 फोटो वोल्टिक पॅनल्स या सोलार पॉवर प्लांटसाठी बसवले जाणार आहेत. आता ही फोटो वोल्टिक पॅनल्स काय असतात तर तुम्ही ते इमेजमध्ये बघू शकताय. हे जे काळे डॉट्स दिसत आहेत तर हे काळ्या डॉट्सना आपण काय म्हणतो की फोटो वोल्टिक पॅनल्स म्हणतो, की जे सोलार एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करण्यासाठी मदत करतात. इथं आपण बघतोय की द प्रोजेक्ट इज कमिशन बाय NTPC, नॅशनल थर्मल पॉवर प्लांट कडून हा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट कमिशन केला जाणार आहे. आणि कॅपॅसिटी जी असणार आहे ती कॅपॅसिटी जवळपास 100 मेगावॅटची इथं असणार आहे. सो या काही फॅक्ट्स आहेत ज्या तुम्हाला या न्यूजविषयी माहिती असणं आवश्यक आहे. पुढची न्यूज आहे ती फोनपे बद्दलची आहे. आणि न्यूज अशी आहे की फोनपे बिकम्स फर्स्ट प्लेयर टू क्रॉस बिलियन ट्रान्झॅक्शन मार्क ऑन UPI. सो फार महत्त्वाची न्यूज आहे. बिलियन ट्रान्झॅक्शन जो काही मार्क आहे तो क्रॉस करणारा फोनपे हे पहिलं UPI नेटवर्क बनलेलं आहे. आणि इथं आपण बघू शकतो की UPIचा लॉंग फॉर्म जो आहे तो युनिफाईड पेमेंट इंटरफेस. बेसिक आहे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की UPIचा लॉंग फॉर्म काय असतो. ही जी बिलियन ट्रान्झॅक्शनचा जो काही मार्क त्यांनी क्रॉस केला आहे तो March 21 मध्ये त्यांनी तो 2021 मध्ये तो क्रॉस केला आहे. माहिती असणं जे आवश्यक आपल्याला माहिती आहे की CEO जे आहेत फोनपेचे ते आहेत समीर निगम. हेडक्वार्टर जर आपण बघितलं फोनपेचं तर ते बेंगलुरू कर्नाटक येथे आपल्याला फोनपेचं हेडक्वार्टर असलेलं बघायला मिळतं. पुढची न्यूज आहे ती आहे डॉक्टर हर्षवर्धन अप्रूव्ह नॅशनल पॉलिसी फॉर रेअर डिसीजेस 2021. डॉक्टर हर्षवर्धन जे की आपल्या देशाचे आरोग्यमंत्री आहेत त्यांनी आत्ताच
नॅशनल पॉलिसी डिक्लेअर केली आहे रेअर डिसीज संदर्भातली. एम काय आहे या पॉलिसीचं, तर इथं एम आपण बघू शकतो टू लोअर द हाय कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट फॉर रेअर डिसीजेस विथ अन इन्क्रीज्ड फोकस ऑन इंडिजिनियस रिसर्च अँड लोकल प्रोडक्शन ऑफ मेडिसिन्स. तर जे काही दुर्मिळ आजार आहेत त्या दुर्मिळ आजारांच्यावरती होणारा जो काही खर्च आहे, ट्रीटमेंटवरती होणारा जो खर्च आहे तो खर्च कमी करणं आणि त्याच्यासाठी देशी किंवा आपण म्हणतो की देशांतर्गत रिसर्च आणि काही जे मेडिसिन्स असतील, काही इन्स्ट्रुमेंट्स असतील यांचं प्रोडक्शन करून हा जो काही खर्च आहे तो खर्च कमी करणं हा या पॉलिसीचा मेन एम असणार आहे. याच्यामध्ये आपण बघतो की पॉलिसी फोकसेस ऑन अर्ली स्क्रीनिंग अँड प्रिव्हेन्शन. तर जे काही रेअर डिसीज असतील त्यांचं लवकरात लवकर त्यांना डायग्नोज करणं आणि त्यांना प्रिव्हेंट कसा करता येईल याच्यावरती देखील ह्या पॉलिसी अंतर्गत फोकस केला जाणार आहे. त्याचबरोबर बेनिफिट्स टू बी एक्सटेंडेड टू अबाउट 40% ऑफ द पॉप्युलेशन एलिजिबल अंडर PM जन आरोग्य योजना. ही जी नॅशनल पॉलिसी फॉर रेअर डिसीज आहेत याच्या अंतर्गत जवळपास 40% पॉप्युलेशन देशाची कव्हर होण्याची शक्यता आहे आणि जे मेन बेनिफिशरी असतील ते मेन बेनिफिशरी याच्यामध्ये PM जन आरोग्य योजना जी आपण आता ऑलरेडी रन करतोय त्याच्या अंतर्गत येणारे सगळे जे बेनिफिशरी असतील ते देखील याच्या अंतर्गत कव्हर केले जातील. पुढची जी न्यूज आहे ती आंध्र प्रदेशच्या गव्हर्नर विषयी. विश्वभूषण हरिचंदन हे आंध्र प्रदेशचे गव्हर्नर आहेत आणि त्यांना नुकताच कलिंगा रत्न सन्मान हा प्राप्त झालेला आहे. तर हा कलिंगा रत्न सन्मान काय आहे तर तो आपण पुढे डिस्कस करणारच आहे. तर जे विश्वभूषण हरिचंद आहेत ते ओडिशामध्ये जन्मलेले आहेत आणि सध्या ते आंध्र प्रदेशचे गव्हर्नर म्हणून काय करतात की काम बघतायत आणि 2021चा कलिंगा रत्न सन्मान त्यांना मिळालेला आहे. व्हाईस प्रेसिडेंट व्यंकय्या नायडू यांनी नुकतीच याची घोषणा केलेली आहे. या अवॉर्डमध्ये त्यांना एक सिल्वर स्टॅच्यू, सरस्वतींचा ज्याला आपण म्हणतो की मूर्ती आणि कॉपर प्लग हे त्यांना त्या पुरस्काराच्या रूपामध्ये मिळणार आहे. पुरस्कार देण्याची जी घोषणा आहे हा प्रेझेंटेड ड्युरिंग द 600th बर्थ एनिव्हर्सरी सेलिब्रेशन ऑफ अडिकाबी सरला दास अँड 40th अॅन्युअल डे ऑफ सरला साहित्य संसद ॲट सरला भवन. तर ह्या काही फॅक्ट्स आहेत की ह्या पुरस्काराची जी घोषणा झाली आहे ती घोषणा 40व्या जो अॅन्युअल डे होता कशाचा तर सरला साहित्य संसदचा त्यावेळेस व्यंकय्या नायडू यांनी घोषणा केली होती. आणि इथं आपण बघतोय की जो प्रेझेंट केला जाणार आहे तो 600वी बर्थ एनिव्हर्सरी ऑफ अडिकाबी सरला दास यांच्या 600व्या बर्थ एनिव्हर्सरी दिवशी हा पुरस्कार जो आहे तो प्रेझेंट केला जाणार आहे. महत्त्वाच्या फॅक्ट्स याच्यामधल्या तो म्हणजे की जो विश्वभूषण हरिचंदन आहेत ते ओडिशा बॉर्न आहेत हे महत्त्वाचं आहे. त्यांचा जन्म ओडिशामध्ये झाला होता आणि ते आता आंध्र प्रदेशचे काय करतायत की गव्हर्नर म्हणून काम करतायत. सो या 2-3 गोष्टी इथं माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. पुढची न्यूज आहे ती इंटरनॅशनल डे ऑफ कॉन्शियन्स बद्दलची आहे जो 5 एप्रिलला आपण सेलिब्रेट करतोय. युनायटेड नेशननं हा डे डिक्लेअर केलेला आहे आणि याचा जो याच्यामध्ये आपण बघतो की काय फोकस करतोय आपण याच्यामध्ये. दिस डे सर्व्स टू रिमाइंड पीपल टू सेल्फ रिफ्लेक्ट, फॉलो देअर कॉन्शियन्स अँड डू द राईट थिंग्स. हा या आपण म्हणू शकतो की दिवसाचा मेन मोटिव्ह आहे. जो पहिला कॉन्शियस डे सेलिब्रेट केला गेला होता तो 2020 मध्ये सेलिब्रेट केला होता आणि आता आपण बघतो की 2021 मध्ये आपण जो सेलिब्रेट करतोय तो दुसरा कॉन्शियस डे आहे असं आपल्याला बघायला मिळते. इथं आपण बघितलं पाहिजे की द इंटरनॅशनल कॉन्शियस डे इज सेलिब्रेटेड टू हायलाइट दॅट एव्हरीवन हॅज सेल्फ रिस्पेक्ट अँड द राईट टू लिव्ह विथ पीस अँड सिक्युरिटी. हे देखील याच्यामधले मोटिव्हचा पार्ट आपण म्हणू शकतोय. सो हा 5 एप्रिलला इंटरनॅशनल कॉन्शियस डे आपण सेलिब्रेट करतोय. पुढची न्यूज आहे RBI संदर्भातली. RBIचे डेप्युटी गव्हर्नर BP कनुंगा हे नुकतेच रिटायर्ड झाले होते त्यांच्याबद्दलची ही न्यूज आहे. तर सिनियर मोस्ट डेप्युटी गव्हर्नर BP कनुंगा रिटायर्ड झालेले RBI मधून. त्यांना 1 वर्षाचं एक्सटेन्शन देखील दिलं होतं. ते 2 एप्रिल रोजी काय करतात की त्यांच्या एक्सटेन्शन नंतर आता रिटायर्ड होत आहेत. ही वॉज अपॉइंटेड ॲज अ डेप्युटी गव्हर्नर इन 2017 मध्ये त्यांची डेप्युटी गव्हर्नर म्हणून अपॉइंटमेंट झाली होती 3 वर्षांसाठी आणि त्यांची जी टर्म आहे ती टर्म 1 वर्षासाठी त्यानंतर एक्सटेंड करण्यात आली होती. ठीक आहे. द अदर डेप्युटी गव्हर्नर्स ऑफ RBI आर राजेश्वरी राव, MK जैन आणि मायकल पात्रा. सो हे काही इतर डेप्युटी गव्हर्नर आहेत जे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. गव्हर्नर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शक्तिकांत दास आहेत. तर इतर जे 4 डेप्युटी गव्हर्नर असतात त्याच्यामध्ये BP कनुंगा आहेत. तर BP कनुंगा आता रिटायर्ड होत आहेत आणि त्यांच्यानंतर जे 3 राहिलेले इतर गव्हर्नर आहेत ते आहेत तुमचे राजेश्वर राव, MK जैन आणि मायकल पात्रा. सो ही महत्त्वाची न्यूज RBI संदर्भातली आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पुढची न्यूज आहे ती आहे रामकरण वर्मा यांच्याबद्दलची. रामकरण वर्मा यांची अँबॅसेडर म्हणून अपॉइंटमेंट झालेलं आहे गॅबॉन या ठिकाणी. तर गॅबॉन हे जे प्लेस आहे ते कुठे आहे, हा देश कुठे आहे नेमका. सो आफ्रिकन कंट्रीचा तुम्हाला इथं मॅप दिसत असेल तर आफ्रिकन कंट्रीजमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा वेस्ट आफ्रिकन
बाउंड्रीवरती तुम्हाला गॅबॉन असलेला बघायला मिळेल. गॅबॉनच्या ज्या इमिडिएट कंट्रीज किंवा लागून असणाऱ्या देश जर आपण बघितले तर लागून असणाऱ्या देशामध्ये कॅमेरून आणि काँगो हे 2 देश आहेत की जे गॅबॉनला लागून आहेत. जे रामकरण वर्मा आहेत ते सध्या आपण जर बघितलं डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो, जो आपण आता इथेच बघितलं की गॅबॉनचा शेजारी देश आहे, तिथे अँबॅसेडर म्हणून काम करत होते. पण त्यांची आताच काय होते की गॅबॉनमध्ये अपॉइंटमेंट होते. गॅबॉनविषयीच्या इतर माहिती जर आपण बघितली तर गॅबॉनची जी कॅपिटल आहे ती लिब्रेविल ही त्यांची कॅपिटल आहे. करन्सी सेंट्रल आफ्रिकन फ्रान्स तुमची त्यांची करन्सी आहे. आणि प्राईम मिनिस्टर जर आपण आता बघितले गॅबॉनचे तर रोज क्रिस्टिन ओसुका रॅपोंडा हे त्यांच्या प्राईम मिनिस्टरचं आता नाव असलेलं बघायला मिळतं. सो हे नाव महत्वाचं आहे, रामकरण वर्मा. दुसरी गोष्ट की जर गॅबॉनविषयी जॉग्राफिकल अँगलनं क्वेश्चन विचारला गेला तर कुठल्या कॉन्टिनेंटमध्ये येतोय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्याचे नेबर कंट्रीज कोणत्या कोणत्या आहेत त्या देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पुढची न्यूज आहे ती आहे चिंतन वैष्णव यांच्याबद्दलची आहे. आणि यांचं नुकतंच जे मिशन डायरेक्टर ऑफ अटल इनोव्हेशन मिशन ज्याला म्हणतो आपण, त्याची डायरेक्टर म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. चिंतन वैष्णव जे आहेत त्यांनी रामनाथ रमन्ना यांची जागा घेतलेली आहे. आधी आपण जर बघितलं तर या अटल इनोव्हेशन मिशनमध्ये रामनाथ रमन्ना हे मिशन डायरेक्टर म्हणून काम करत होते. त्यांच्या जागी आता चिंतन वैष्णव हे काम करतील. चिंतन वैष्णव याच्याविषयी जर आपण अधिक माहिती घ्यायला गेलो तर चिंतन वैष्णव इज अल्युमिनस ऑफ MIT अँड होल्ड्स PhD इन टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड पॉलिसी फ्रॉम MIT. सो उच्च शिक्षित आहेत. अबाउट जर आपण अटल इनोव्हेशन मिशनबद्दल बघितलं तर मिशन इज टू क्रिएट प्रमोट अ व्हायब्रंट इकोसिस्टम ऑफ इनोव्हेशन अँड एंटरप्रेनरशिप अक्रॉस द कंट्री अँड इज अन इनोव्हेशन ऑफ नीती आयोग. सो आपण आधी पण ऐकलं असेल, वाचलं असेल, अटल इनोव्हेशन मिशन जे आहे त्याचा हेतू काय, तर देशामध्ये एक असं वातावरण तयार करणं ज्याच्यामध्ये एंटरप्रेनरशिप, ज्याला आपण उद्योजकता म्हणतो आपण, किंवा नवीन शोधण्यासाठीच्या काही लोकांच्या इच्छा आहेत त्याला वाव मिळावा. आणि हे नीती आयोगाचं इनोव्हेटिव्ह आहे हे आपल्याला माहिती असणे तर खास करून आवश्यक आहे. सो हे फार महत्त्वाचं याच्यामध्ये की अटल इनोव्हेशन मिशन जे आहे ते इनिशिएटिव्ह कोणाचं आहे तर नीती आयोगाचं आहे. प्लस नवीन जे मिशन डायरेक्टर असतील ते आता कोण असतील तर चिंतन वैष्णव असतील. आणि त्यांनी जागा कोणाची घेतलेली आहे तर रामनाथन रामण्णा यांची जागा त्यांनी काय घेतली की मिशन डायरेक्टर म्हणून घेतलेली आहे. पुढची न्यूज आहे 2 वेगळ्या वेगळ्या कंपन्यांबद्दलची, बिल्डेस्क आणि JP मॉर्गन यांच्याबद्दलची. तर बिल्डेस्क आणि JP मॉर्गन यांनी एक पार्टनरशिप केलेली दोघांच्या मध्ये. आणि ती पार्टनरशिप कशा संदर्भात असणार आहे तर आपण इथे बघू शकतोय की जो बिल्डेस्क आहे तो पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून काम करतोय. आणि JP मॉर्गन विषयी तर आपल्याला माहिती आहे, मोठी फायनान्शियल फर्म जगभरामध्ये ती काम करते. आणि दोघांनी काय केलं की ऑनलाईन पेमेंट सोल्युशनसाठी ही पार्टनरशिप केलेली आहे. या पार्टनरशिपच्या माध्यमातून काय होणार आहे तर इथं आपण बघू शकतो की जे बिल्डेस्कचे ग्राहक आहेत ते इंडिपेंडेंटली इनिशिएट करू शकणार आहेत, त्यांची पेमेंट्स ऑनलाईन पेमेंट्स इनिशिएट करू शकणार आहेत. आणि याच्यामध्ये आपण बघतोय की जवळपास 100 मर्चंट्स जे बिल्डेस्कचे पार्टनर्स आहेत यांना JP मॉर्गन बरोबर पार्टनरशिप झाल्यामुळं या पेमेंट सोल्युशन स्कीमचा फायदा होणार आहे. सो ही पेमेंट सोल्युशनसाठी या दोघांनी एकत्रित पार्टनरशिप केलेली आहे. इथं आपल्याला माहिती असणे काय आवश्यक आहे तर JP मॉर्गन हे जे फाउंडेशन आहे ते 1 डिसेंबर 2020 मध्ये आपण बघतोय हेडक्वार्टर जे आहे ते न्यूयॉर्क US मध्ये हेडक्वार्टर आपल्याला बघायला मिळते. CEO जे आहेत ते जेम्स डिमॉन याचे CEO आहेत. बिल्डेक्स फाउंडेशन 2000 मध्ये आहे आणि हेडक्वार्टर जे आहे ते मुंबईमध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळते. पुढची जी न्यूज आहे ती इंडियाच्या फर्स्ट फिमेल क्रिकेट कॉमेंटेटर चंद्र नायडू यांच्याबद्दलची आहे. त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. इथं आपण बघतोय की त्या जे आपले टेस्ट कॅप्टन होते CK नायडू यांच्या त्या कन्या होत्या. त्यांचं जे बुक आहे ते CK नायडू डॉटर रिमेंबर्स हे बुक त्यांचं फार प्रसिद्ध होतं. आणि त्यांनी त्यांची पहिली कॉमेंट्री जी आहे ती पहिली कॉमेंट्री 1977 मध्ये स्टार्ट केली होती. पुढची जी न्यूज आहे ती लगेच तशीच आहे. इंडियाज फर्स्ट एन्व्हायरमेंट मिनिस्टर दिग्विजय झाला यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यांनी 1982 ते 84 मध्ये एन्व्हायरमेंट मिनिस्टर म्हणून काम बघितलं होतं. आणि गुजरातमधून त्यांनी MLA म्हणून देखील काम केलेलं आहे. सो हे 2 महत्त्वाच्या न्यूज आपल्याला इथं माहिती असणं आवश्यक आहे. पुढची परत एक न्यूज आहे ती आहे परत एक निधन झालेलं आहे. गीता प्रेसचे प्रेसिडेंट राधेश्याम खेमला यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर ते गीता प्रेसचे प्रेसिडेंट होते. त्यानंतर आपण बघतोय की 38 वर्षापर्यंत त्यांनी एडिटर म्हणून काम बघितलेलं आहे कल्याण ह्या मॅगझिनचं. तर हे फार प्रॉमिनंट मॅगझिन सर्क्युलेट केलं जातं देशभरामध्ये. तर याचे एडिटर म्हणून त्यांनी जवळपास 38 वर्ष काम बघितलेलं आहे. आणि गीता प्रेस इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट पब्लिशर ऑफ हिंदू रिलिजियस टेक्स्ट.
हे इथं महत्त्वाची फॅक्ट आहे जी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की गीता प्रेस जी आहे ती लार्जेस्ट पब्लिशर आहे जे हिंदू रिलिजियस टेक्स्ट आपण वेगवेगळ्या पब्लिश केले जातात त्याच्यामध्ये गीता प्रेसचं नाव फार महत्त्वाचं आहे. गीता प्रेस इज लोकेटेड इन गोरखपूर उत्तर प्रदेश हे लोकेशन देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पुढची न्यूज आहे ती आहे शशिकला यांच्याबद्दलची. वेटरन ॲक्ट्रेस शशिकला यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर इथं आपण बघू शकतो की शशिकला ओमप्रकाश सायगल यांचं निधन झालेलं आहे. त्यांना पद्मश्री या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं आणि आपण बघू शकतोय की 2007 मध्ये त्यांना हा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. त्याचबरोबर त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देखील 2009 मध्ये देण्यात आला होता. सो या काही फॅक्ट्स असतील शशिकलाबद्दलच्या ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. इथं आपण अजून 2 फॅक्ट आहेत. त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाले होते. आरती आणि गुमराह या 2 मूवीजसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आले होते आणि आपण बघतो की पद्मश्री आणि लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. पुढे 2 बुक्स बद्दलच्या न्यूज आहेत. पहिलं बुक आहे द ग्रेट अनरेव्हलिंग इंडिया आफ्टर 2040. संजय झा यांचं पुस्तक आहे. संजय झा हे काँग्रेसचे स्पोक पर्सन होते आणि त्यांचं हे पुस्तक आता नुकतंच फार चर्चेमध्ये आहे. पुढचं जे पुस्तक आहे ते पुस्तक आहे मनोहर पर्रिकर ब्रिलियंट माइंड सिम्पल लाईफ. हे पुस्तक नितीन गोखले यांनी लिहिलेले पुस्तक सध्या फार चर्चेमध्ये आहे. नितीन गोखलेंच्या विषयी जर आपण माहिती घेतली वन ऑफ द साऊथ एशियाज लीडिंग स्ट्रॅटेजिक अँड डिफेन्स अनालिस्ट म्हणून त्यांना ओळखलं जातं. मनोहर पर्रिकरांच्या विषयी माहिती घेतली तर इंडियाज फर्स्ट IIT क्वालिफाईड चीफ मिनिस्टर. त्यांनी गोव्याचं CM म्हणून 4 वेळा त्यांनी तो पदभार स्वीकारला होता. डिफेन्स मिनिस्टर म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. नोव्हेंबर 2014 ते मार्च 2014 मध्ये त्यांनी डिफेन्स मिनिस्टर म्हणून काम केलंय. सध्या जर आपण बघितलं की गोव्याचे CM जे आहेत ते प्रमोद सावंत आहेत आणि गव्हर्नर जे आहेत गोव्याचे ते भगतसिंग कोश्यारी म्हणून काम करतात. पुढे आपण बघतोय की इंटरनॅशनल डे ऑफ स्पोर्ट्स फॉर डेव्हलपमेंट अँड पीस हा जो आपण 6 एप्रिलला सेलिब्रेट केला होता त्याच्याविषयीची ही न्यूज आहे. इथं आपण बघू शकतो की 6 एप्रिलला आपण हा दिवस सेलिब्रेट केलेला आहे आणि दिस डे सेलिब्रेट स्पोर्ट्स ॲज अ मीन्स ऑफ प्रमोटिंग पीस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आपण बघू शकतो की द डे केम इन टू एक्झिस्ट आफ्टर युनायटेड नेशन जनरल असेंब्ली पासेस द रिझोल्युशन इन 2030. 2013 मध्ये युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीने याविषयीचं जे काही रिझोल्युशन आहे ते पास केलं होतं आणि त्याच्यानंतर हा जो डे आहे म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ स्पोर्ट्स फॉर डेव्हलपमेंट अँड पीस हा सेलिब्रेट करायला आपण सुरुवात केलेली आहे. पुढची अपॉइंटमेंट बद्दलची न्यूज आहे. विप्रो अपॉइंट्स सहारा ॲडम गेज ॲज अ MD ऑफ ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड. यांची अपॉइंटमेंट नवीन झालेली आहे. सारा हॅज हेल्ड व्हेरियस सिनियर एक्झिक्युटिव्ह रोल्स अँड वर्कड इन प्रोजेक्ट इन सर्व्हिस बेस्ड कन्सल्टन्सीज फॉर मोर दॅन 25 years इन ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड. सध्या जर आपण पाहिले की विप्रोचे CEO जे आहेत ते रिया डेलापोर्टे हेडक्वार्टर जे आहे ते बेंगळुरूला आपल्याला असलं बघायला मिळते आणि बाकी आपण बघितलं की विप्रोचे CEO एशिया पॅसिफिक मिडल ईस्ट आणि ईस्ट आफ्रिका यासाठी जे आहेत ते NS बाला हे CEO म्हणून काम करतात. पुढची न्यूज आहे ती उषाराव मोनारे यांच्याविषयीची. त्यांची असोसिएट ॲडमिनिस्ट्रेशन फॉर UNDP म्हणून नुकतीच यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. उषाराव मोनोरी ॲज ऑफिशियली टेकन. इथं बघू शकतो आपण टेकन टू ऑफिस ॲज असोसिएट ॲडमिनिस्ट्रेशन फॉर UNDP. द अपॉइंटमेंट वॉज डन इन द लास्ट फेब्रुवारी. जर आपण राव मनोरी यांच्याविषयी बघितलं तर 30 years ऑफ इन्व्हेस्टमेंट एक्सपिरियन्स अँड हॅज सेव्हरल सिनियर पोझिशन्स त्यांनी युनायटेड नेशनमध्ये भूषलेले आहेत. पुढे आपण बघतो की UNDP विषयीचं तर UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम फाउंडेड ऑन 20 नोव्हेंबर 1965 युनायटेड स्टेट्समध्ये फाउंडेशन आपल्याला बघायला मिळते. हेडक्वार्टर न्यूयॉर्क US मध्ये असलेलं बघायला मिळते. पुढची न्यूज आहे ती आहे चीफ जस्टिस NV रमन्ना यांच्याबद्दलची आहे. तर द सिनियर मोस्ट सुप्रीम कोर्ट जस्टिस व्यंकटा रमन्ना विल बी द नेक्स्ट चीफ जस्टिस ऑफ इंडिया. त्यांनी आता शरद बोबडे यांची जागा घेतलेली आहे. NV रमन्ना विल हेल्ड द ऑफिस टिल ऑगस्ट 26, 2020. सो 2022 पर्यंत ते काय करतील की ही पोस्ट त्यांची होल्ड करतील. आपण बघतो की सुप्रीम कोर्टची स्थापना 26 जानेवारी 1950. पुढची जी न्यूज आहे ती मधुक्रांती पोर्टल बद्दलची आहे. हनीबीज कॉर्नर जे आहे नाफेड यांनी ही मधुक्रांती नावाचं पोर्टल लॉन्च केलेलं आहे. इथं आपण बघू शकतो की मधुक्रांती पोर्टल हनीबीज कॉर्नर ऑफ नॅशनल ॲग्रिकल्चर कॉर्पोरेशन मार्केटिंग फेडरेशन नाफेड वॉज लॉन्च्ड इन न्यू दिल्ली. द पोर्टल वॉज लॉन्च्ड बाय ॲग्रिकल्चर फार्मर्स वेलफेअर मिनिस्टर नरेंद्र सिंग तोमर. आता हे मधुक्रांती पोर्टल जे आहे ते कशासाठी आहे तर कोणी इनिशिएट केले तर नॅशनल बी बोर्ड अंडर नॅशनल बी किपिंग अँड हनी मिशन याच्या अंतर्गत हे पोर्टल इनिशिएट करण्यात आलं होतं. इथं आपण बघू शकतोय
The mission will lead to increase income of farmers, employment generation and increase in export. हे त्याचे मेन मोटिव्ह असलेले आपल्याला बघायला मिळते मधुक्रांती पोर्टलचे. नाफेड विषयी जर आपण अधिक माहिती घेतली तर नाफेडचं फाउंडेशन जे आहे ते 2 ऑक्टोबर 1958 आहे. नाफेड इज द नोडल एजन्सी टू इम्प्लिमेंट प्राइस स्टॅबिलायझेशन मेजर्स अंडर ऑपरेशन ग्रीन्स. आता ऑपरेशन ग्रीन्स काय होतं तर ऑपरेशन ग्रीन्सच्या अंतर्गत आपण बघतोय की विच एम्स टू डबल द फार्मर्स इन्कम बाय 2022. जर आपण NBHM म्हणजेच नॅशनल बी किपिंग अँड हनी मिशन विषयी जर इन्फॉर्मेशन घेतली तर गव्हर्नमेंट हॅज अप्रूव्ड द स्कीम नेम्ड NBHM फॉर ओव्हरऑल प्रमोशन अँड डेव्हलपमेंट ऑफ सायंटिफिक बी किपिंग अँड मिशन मोड टू ॲक्टिव्ह द गोल ऑफ स्वीट रिव्हॉल्युशन इन द कंट्री. सो हे 2-3 वर्ड्स इथं महत्वाचे आहेत. NBHMचा मोटिव्ह काय तर मोटिव्ह इथं आपल्याला बघायला मिळतोय, इथं बघतोय आपण की सायंटिफिक बी किपिंग याच्यामध्ये हा त्याचा मेन मोटिव्ह आहे. जर आपण बघतोय की बी किपिंग जो बिझनेस आहे तो इंडियामध्ये फार मोठा बिझनेस आहे आणि स्वीट रिव्हॉल्युशन हा एक शब्द इथं महत्वाचा आहे. याच्या अंतर्गत तुमच्या गव्हर्नमेंटला काय करायचं आहे की स्वीट रिव्हॉल्युशनची सुरुवात भारतामध्ये करायची. पुढची जी न्यूज आहे ती ब्रिक्स कंट्री बद्दलची न्यूज आहे. इथं बघितलं पाहिजे आपण की द फर्स्ट मीटिंग ऑफ ब्रिक्स फायनान्स मिनिस्टर्स अँड सेंट्रल बँक गव्हर्नर्स हेल्ड इन न्यू दिल्ली. नवी दिल्लीमध्ये आपण बघतोय की ब्रिक्स कंट्रीजमध्ये इन्व्हॉल्व्ह असणारे सगळे जे फायनान्स मिनिस्टर्स आहेत आणि त्यांच्या मध्यवर्ती बँकांचे म्हणजे सेंट्रल बँकांचे जे गव्हर्नर्स आहेत त्यांची मीटिंग 6 एप्रिल रोजी नवी दिल्ली इथं कंडक्ट करण्यात आली होती. ही जी मीटिंग आहे ती को चेअर्ड बाय निर्मला सीतारामन यांनी ती को चेअर्ड केली होती आणि RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास या दोघांनी मिळून ती को चेअर्ड केली होती. फायनान्स मिनिस्टरने या मीटिंगमध्ये इथं एम्फसिस केला होता. तो कशावरती केला होता तर की रोल ब्रिक्स ग्रुप प्लेइंग टू फेस द करंट ग्लोबल क्रायसिस. सध्या जे ग्लोबल क्रायसिस चालू आहे ते ग्लोबल क्रायसिसमध्ये ब्रिक्स कंट्रीजचा काय रोल असेल किंवा की रोल जो असेल त्याच्याविषयीचं आपण बघतोय की इथं डिस्कशन झालं होतं. ब्रिक्स विषयी जर आपण माहिती घेतली तर असोसिएट ऑफ 5 मेजर इमर्जिंग इकॉनॉमिक्स, त्याच्यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका ह्या कंट्रीचा समावेश होतो. फ्रेम्ड इन 2009. त्यांचे जे ह्या सगळ्या कंट्रीज बघतोय आपण त्या कंट्रीजचे इनिशियल्स घेऊनच तुमचं काय बनतंय की ब्रिक्स बनते. पुढची जी न्यूज आहे ती वर्ल्ड्स हायेस्ट रेल्वे ब्रिज आयकॉनिक चिनाब ब्रिज आर्क हे कंप्लीट झाल्याबद्दलची ही न्यूज आहे. तुम्ही इमेजमध्ये बघू शकताय की हा जो आर्क आहे तो कशा प्रकारे इंडियन इंजिनियर्सनी कंप्लीट केलाय. फॅक्ट्स याच्याविषयीच्या फार महत्वाचे आहेत. बघू शकतो आपण की द वर्ल्ड्स लार्जेस्ट ब्रिज आहे 359 मीटर्स अबाव द बेड ऑफ चनाब रिव्हर. जम्मू काश्मीरमध्ये तुम्हाला हा ब्रिज असलेला बघायला मिळतोय. द कन्स्ट्रक्शन ऑफ द आर्क ऑफ दिस ब्रिज वॉज कम्प्लिटेड ऑन 6 एप्रिल. जर ब्रिज विषयी आपण अधिक माहिती घेतली तर दिस इज द 1.3 किलोमीटर लॉंग ब्रिज अँड इज अ पार्ट ऑफ उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक. सो हे पण इथं महत्वाचं आहे. काय महत्वाचं त्याच्यामध्ये तर 1.3 किलोमीटर लांब असणारा हा ब्रिज आहे आणि कुठल्या रेल्वे लिंकचा पार्ट आहे तर उधमपूर, श्रीनगर आणि बारामुल्ला. दिस ब्रिज इज 35 मीटर हायर दॅन द आयफल टावर इन पॅरिस. जो आयफल टावर आहे पॅरिसमध्ये त्याच्यापेक्षा देखील हा आपण बघू शकतो की 35 मीटरनं उंचीवरती असलेला बघायला मिळतोय. पुढे बघतोय आपण की द मोस्ट सोफिस्टिकेटेड टेक्ला सॉफ्टवेअर यूज टू स्ट्रक्चरल डिटेलिंग. ह्या ब्रिजच्या स्ट्रक्चरल डिटेलिंगसाठी जे सॉफ्टवेअर यूज केलं गेलं होतं ते टेक्ला नावाचं सॉफ्टवेअर आहे जे याच्या सोफिस्टिकेशनसाठी यूज केलं गेलं होतं. वैशिष्ट्य काय आहे ह्या ब्रिजची तर स्ट्रक्चरल स्टील वॉज सुटेबल फॉर -10 डिग्री टू 40 डिग्री टेम्परेचर. सो जे स्टील मटेरियल ह्याच्यामध्ये यूज केले गेले ते इतकं मजबूत आहे की जे -10 डिग्री सेल्सिअस पासून जवळपास 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय करू शकतं की काम करू शकतं. आणि इथं आपण म्हणू शकतो की ब्रिज डिझाईन्ड टू विथस्टँड हाय विंड स्पीड अप टू 266 किलोमीटर पर आवर. 266 किलोमीटर पर आवरनं जे वारे वाहतात त्यांच्यासाठी देखील हे ब्रिज अगदी मजबूतपणे उभं राहू शकतं. पुढची न्यूज आहे वर्ल्ड बँक AIIB यांच्याबद्दलची. यांनी काय केलेलं आहे तर जवळपास $300 मिलियन लोन पंजाब गव्हर्नमेंटला अप्रूव्ह केलेला आहे. तुम्ही तर पंजाब वर्ल्ड मॅप इंडिया मॅपमध्ये बघू शकताय. इथं आपण बघू शकतो की द वर्ल्ड बँक अँड एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक हॅज अप्रूव्ड लोन ऑफ $300 मिलियन म्हणजे जवळपास 2190 कोटींचं लोन ह्या पंजाब गव्हर्नमेंटसाठी अप्रूव्ह करण्यात आलं आहे.
कशासाठी अप्रूव्ह केले आपल्याला माहिती असेल की वर्ल्ड बँक किंवा एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक जी काही इन्व्हेस्टमेंट करतात किंवा जे काही लोन अप्रूव्ह करतात ते प्रामुख्यानं जी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असते त्याच्यासाठीच ही लोक लोन अप्रूव्ह करतात आणि त्यामुळे की कॅनॉल बेस्ड ड्रिंकिंग वॉटर प्रोजेक्ट जे आहेत पंजाबमध्ये यासाठी हे लोन अप्रूव्ह करण्यात आलेले आहे. पुढे बघू शकतो आपण की द एंटायर प्रोजेक्ट विल बी को फायनान्स्ड बाय IBRD इट्स आपण बघू शकतो की वर्ल्ड बँकचा तो फुल फॉर्म आहे, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट असं त्याचा फुल फॉर्म होतो. यांनी जवळपास $105 मिलियन मदत यामध्ये किंवा लोन याच्यामध्ये आपलं दिलेलं आहे. जी AIIB एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक यांनी जवळपास $105 मिलियन कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि पंजाब गव्हर्नमेंट स्वतः याच्यामध्ये काय करणार आहे की $90 मिलियन कॉन्ट्रीब्युशन करणार आहे. माहिती असणाऱ्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत तर प्रेसिडेंट ऑफ एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक जे आहेत जिन लिक्विन, हेडक्वार्टर जे आहे ते बीजिंग चायना इथं असलेलं बघायला मिळते. आपण एस्टॅब्लिशमेंट जी आहे AIBची ती 16 जानेवारी 2016 आणि पंजाबचे जे सीएम आहेत ते सीएम आहेत कॅप्टन अमरिंदर सिंग, हे त्याचे कॅप्टन सीएम म्हणून काम करतायत आणि गव्हर्नर जे आहेत ते गव्हर्नर VP सिंग बंदोरे हे तिथं गव्हर्नर म्हणून काम करतात. पुढे आपण बघतोय अजून एक वर्ल्ड बँकनं प्रोजेक्ट अप्रूव्ह केलेला आहे. जवळपास $32 मिलियन हा प्रोजेक्ट मिझोरमसाठी हा प्रोजेक्ट मंजूर करण्यात आला होता. काय आहे हा प्रोजेक्ट तर इथं आपण बघू शकतोय की द प्रोजेक्ट टायटल मिझोरम हेल्थ सिस्टम स्ट्रेंथनिंग प्रोजेक्ट असं त्या प्रोजेक्टचं नाव आहे आणि या प्रोजेक्टच्या अंतर्गत काय केलं जाणार आहे तर मिझोरमच्या हेल्थ डिपार्टमेंटला काही सबसिडीज याच्यामध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहेत. तो प्रोजेक्ट विल सपोर्ट द स्टेट गव्हर्नमेंट्स एफर्ट्स टू डिलिव्हर क्वालिटी हेल्थ केअर फॉर द पुअर अँड वल्नरेबल अँड दो लोकेटेड इन रिमोट एरियाज. जे रिमोट एरियाजमध्ये वल्नरेबल सेक्शन आहे सोसायटीचा त्यांच्यासाठी क्वालिटी हेल्थ केअर डिलिव्हर करण्यासाठी हा $32 मिलियन जे काही प्रोजेक्ट आहे तो वर्ल्ड बँकेने अप्रूव्ह केलेला आहे. वर्ल्ड बँकेविषयी आपण जर अधिक माहिती घेतली तर वॉशिंग्टन DC युनायटेड स्टेट्स इथे त्याची स्थापना झाली होती 1944ला, जुलै 1944ला. सध्या प्रेसिडेंट जे आहेत ते डेव्हिड माल्पास हे प्रेसिडेंट म्हणून काम करतात. मिझोरमचे जर सीएम आपण बघितलं तर मिझोरमचे सीएम झोरमातांग हे सीएम म्हणून काम करतायत तर श्रीधरन पिल्लई हे मिझोरमचे गव्हर्नर म्हणून काम करतायत. पुढची जी न्यूज आहे ती ट्रायफेड बद्दलची न्यूज आहे. त्यांनी संकल्प से सिद्धी नावाचं एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलेलं आहे आणि याच्यामध्ये विलेज अँड डिजिटल कनेक्ट ड्राईव्ह हा या संकल्प सिद्धी प्रोजेक्टचा मेन मोटिव्ह असणार आहे. इथं आपण जर बघितलं तर इथं 100 डे ही ड्राईव्ह असणार आहे आणि ही जवळपास 1 एप्रिलपासून ही स्टार्ट झालेली आहे. काय असणार आहे या ड्राईव्हच्या अंतर्गत द ड्राईव्ह entails 150 teams visiting 10 villages each, of which 10 each region from TRIFED स्टेट इम्प्लिमेंटेशन एजन्सी आणि व्हिजिटिंग 10 विलेजेस इच. सो जवळपास 150 टीम्स असणार आहेत ज्या 10 विलेजेसना काय करणार आहेत की भेट देणार आहेत. इथं आपण बघतोय की द मेन एम ऑफ दिस ड्राईव्ह इज टू ऍक्टिव्हेट द वनधन विकास केंद्र. सो वनधन विकास केंद्र ही गव्हर्नमेंटची ऑलरेडी रनिंग स्कीम आहे आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी आपण बघतोय की हे संकल्पचे सिद्धी नावाचं प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आलेलं आहे. इथं आपण बघू शकतो की they will also identify tribal artisans, other groups and suppliers. जे आपण बघतोय की आदिवासी भागांच्या मध्ये राहणारे जे काही कलाकार असतील काही ग्रुप्स असतील यांना देखील आयडेंटिफाय केलं जाणार आहे आणि त्यांना देखील या डिजिटल ड्राईव्हच्या माध्यमातून कशी मदत पोहोचेल याकडे या पूर्ण प्रोजेक्टचा मोटिव्ह असणार आहे. पुढे जी न्यूज आहे ती नवीन अपॉइंटमेंट बद्दलची न्यूज आहे. सुमन चक्रवर्ती यांची अवॉर्ड बद्दलची न्यूज आहे. सुमन चक्रवर्ती यांना 30वा GD बिर्ला अवॉर्ड सायंटिफिक रिसर्चसाठी हा GD बिर्ला अवॉर्ड दिला जातो तो यांना मिळालेला आहे. तर आपण बघू शकतो की GD बिर्ला अवॉर्ड जो आहे तो कशासाठी दिला जातो तर इथं आपण बघू शकतो की 1991 पासून Indian scientists below the age of 50 for their original and outstanding contribution to any branch of science and technology साठी हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार जो आहे तो 5 लाख रुपयामध्ये रोख रक्कम आणि तुम्हाला कॅश प्राइज याच्यामध्ये दिली जाते. बघू शकतो आपण की जे सुमन चक्रवर्ती हे सुमन चक्रवर्तीच्या विषयी जर आपण अधिक माहिती घेतली तर ही इज अ फॅकल्टी मेंबर ॲट द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर इथे ते फॅकल्टी मेंबर म्हणून काम करतायत आणि आपण जर बघितलं त्यांचं काम जे आहे ते काम डेव्हलपिंग टेक्नॉलॉजीज फॉर अफोर्डेबल हेल्थ केअर या क्षेत्रामध्ये त्यांनी मोठं काम केलं आणि या कामासाठी त्यांना हा GD बिर्ला अवॉर्ड या वर्षीचा देण्यात आलेला आहे. पुढची जी न्यूज आहे ती न्यूज आहे नेशन सेलिब्रेट्स 58 एडिशन ऑफ नॅशनल मॅरिटाईम डे. सो राष्ट्रीय जो तुमचा मॅरिटाईम डे आहे तो आपण 5 एप्रिलला सेलिब्रेट केला होता त्याच्याविषयीची ही न्यूज आहे.
इथं आपण बघू शकतोय की पहिला जो मॅरिटाईम डे आहे तो 5 एप्रिल 1964ला आपण सेलिब्रेट केला होता. द सागा ऑफ इंडियन शिपिंग फर्स्ट स्टार्टेड फ्रॉम एप्रिल 5, 1990. म्हणजे जो भारताच्या नेव्हीचा जो प्रवास आहे तो नेव्हीचा प्रवास 5 एप्रिल 1919 पासून सुरू झाला होता. वेन द SS लॉयल्टी, द फर्स्ट शिप ऑफ द इंडियन टीम नेव्हिगेशन कंपनी लिमिटेड ट्रॅव्हल्ड फ्रॉम मुंबई टू युनायटेड किंगडम. आणि ह्या दिवसाला मेमोराईज करण्यासाठी आपण काय करतोय की हा डे आपण सेलिब्रेट करतोय. इथं आपण बघितलं की ऑन दिस डे an award called Varuna is confirmed to those who made an outstanding contribution to the Indian maritime sector. So त्या महत्त्वाच्या न्यूज याच्यामध्ये काय असतील तर हा जो मॅरिटाईम डे आपण सेलिब्रेट केला तो कितवा होता. सो ही जवळपास 50th एडिशन याची आपल्याला असलेलं बघायला मिळते. पहिला मॅरिटाईम डे आपण कधी सेलिब्रेट केला होता. सो एप्रिल 5, 1964ला आपण सेलिब्रेट केला होता. भारतीय मॅरिटाईम हिस्ट्रीमध्ये महत्त्वाची डेट कोणती. एप्रिल 5 का तर एप्रिल 5, 1919 पासून आपण बघतोय की SS लॉयल्टी हे जे शिप आहे ते मुंबईपासून युनायटेड किंगडमपर्यंत ट्रॅव्हल केलं होतं आणि त्यानंतर हा भारतीय मॅरिटाईममध्ये एक महत्त्वाचा आपण म्हणतो की प्रवास होता. आणि याच दिवशी आपण म्हणतो की वरुणा नावाचं अवॉर्ड आपण प्रेझेंट करतो ज्यांनी काय केलंय की मॅरिटाईम क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. पुढची न्यूज आहे त्या आहे मल्याळम स्क्रीन रायटर पी बालचंद्रन यांच्याविषयी, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर आपण बघतोय की मल्याळम स्क्रीन रायटर, फिल्म मेकर, ड्रामासिस्ट आणि ॲक्टर पी बालचंद्रन यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. पुढे आपण बघितलं की बालचंद्रन हॅज स्क्रिप्टेड मेनी फिल्म्स इन्क्लुडिंग, आता ह्या ज्या काही त्यांच्या फिल्म्स आहेत त्या मेजर फिल्म्स आहेत त्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये उलडकम 1991, पवित्रम 1994, अग्निदेवन 1995. सो ह्या काही त्यांच्या फेमस फिल्म्स आहेत ज्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, ज्या रेकग्नाइज झाल्या होत्या वर्ल्ड सिनेमामध्ये वगैरे. पुढचा न्यूज आहे 7 एप्रिल विषयीची. 7 एप्रिल हा जो डे आहे तो आपण वर्ल्ड हेल्थ डे म्हणून सेलिब्रेट करतो आपण. इथं आपण बघू शकतोय की थीम जी आहे वर्ल्ड हेल्थ डेची 2021 साठीची ती आहे बिल्डिंग अ फेअरर हेल्दियर वर्ल्ड फॉर एव्हरीवन. ही थीम महत्त्वाची आहे. सो वर्ल्ड हेल्थ डे जो आपण 7 एप्रिलला सेलिब्रेट केला आहे त्याची ही जी थीम आहे बिल्डिंग अ फेअरर हेल्दियर वर्ल्ड फॉर एव्हरीवन, ही थीम माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. इथं आपण बघतोय की वर्ल्ड हेल्थ डे स्टार्टेड ऑब्झर्विंग with effect from 1950 and is held to mark WHO founding and is seen an opportunity by the organization to draw worldwide attention towards global health each year. So आपण बघतोय की जे WHO चं फाउंडेशन आहे 7 एप्रिल 1948 त्याच्या मेमरीमध्ये आपण हा वर्ल्ड हेल्थ डे सेलिब्रेट करतो. आणि त्याचा जो हेतू आहे तो हेतू हाच आहे की जगाचं काय करणं की लक्ष वेधणं, चांगल्या हेल्थ नागरिकांच्या चांगल्या हेल्थकडे जगाचं लक्ष वेधणं हे वर्ल्ड हेल्थ डेचा मेन मोटिव्ह आहे. WHO जर आपण अधिक माहिती घेतली तर जेनेवा स्वित्झर्लंड इथे तुम्हाला त्याचं हेडक्वार्टर असलेलं बघायला मिळते. आणि जे सध्या प्रेसिडेंट आहेत ते टेड्रोस ॲडॉम हे त्याचे प्रेसिडेंट आहेत. सध्या कोविड केसेसमुळे तुम्ही वारंवार त्यांचं नाव न्यूजमध्ये ऐकत असाल. पुढे बघतोय आपण की ट्रायबल हेल्थ कोलॅबरेटिव्ह ज्याला आपण म्हणतो की अनम्या नावाची स्कीम सध्या लॉन्च करण्यात आलेली आहे. युनियन हेल्थ मिनिस्टर डॉक्टर हर्षवर्धन यांनी ही ट्रायबल अफेअर्स मिनिस्टर अर्जुन मुंडा यांच्याबरोबर ही अनम्या नावाची स्कीम लॉन्च केलेली आहे. अ मल्टी स्टेक होल्डर इनिशिएटिव्ह सपोर्टेड बाय प्रायमल फाउंडेशन अँड बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशन ह्यांचं देखील तुम्हाला बघायला मिळेल की ह्या अनम्या स्कीमसाठी काय की सपोर्ट आहे. एम काय aim of the collaboration is to enhance the health and nutrition status of the tribal communities. ज्या ट्रायबल कम्युनिटीज आहेत त्या ट्रायबल कम्युनिटीजच्या हेल्थ आणि न्यूट्रिशन स्टेटस इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण बघतोय की ही अनम्या नावाची स्कीम युनियन हेल्थ मिनिस्टर डॉक्टर हर्षवर्धन यांच्याकडनं लॉन्च करण्यात आलेली आहे. पुढची जी न्यूज आहे ती फोर्ब्स वर्ल्ड बिलियनर्स लिस्ट जी आहे 2021ची ती डिक्लेअर झाली होती. आणि याच्या अंतर्गत आपण बघतोय की दिस इयर लिस्ट इन्क्लूड्स अ रेकॉर्ड ब्रेकिंग 2755 बिलियनियर्स, जवळपास 2755 बिलियनियर्स तुम्हाला या लिस्टमध्ये असलेले बघायला मिळतील. जेफ बेजोस अमेझॉनचे जे ओनर्स आहेत हे रिचेस्ट पर्सन ऑफ द ज्याला म्हणतो की आपण ह्या लिस्टमध्ये सगळ्यात टॉपला तुम्हाला जेफ बेजोस असलेले बघायला मिळतील. आणि जवळपास 4 वर्षापासून कंटिन्यूस तुम्हाला हे याच्यामध्ये असलेले बघायला मिळतात. इलॉन मस्क जे स्पेस एक्सचे ओनर आहेत आणि टेस्लाचे ओनर आहेत हे दुसऱ्या नंबरला असलेले आपल्याला बघायला मिळतील. पुढे बघतोय आपण की इंडिया हॅज द 3rd हायेस्ट नंबर ऑफ बिलियनियर्स इन वर्ल्ड आफ्टर US अँड चायना. जर जगाचा विचार केला आपण तर जगामध्ये US आणि चायना नंतर तुम्हाला भारतामध्ये जगातले सगळ्यात जास्त बिलियनियर्स असलेले बघायला मिळतील.
Mukesh Ambani has reclaimed his post as Asia's richest person and ranked 10 on a global billionaires list. जगाच्या एकूण लिस्टचा विचार केला तर मुकेश अंबानी हे 10व्या क्रमांकावरती आहेत आणि एशियामध्ये ते आता पहिल्या क्रमांकावरती असलेले आपल्याला बघायला मिळतील. अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी रँक्ड 24th ऑन द ग्लोबल लिस्ट अँड सेकंड रिचेस्ट पर्सन इन इंडिया. जर जगाच्या एकूण लिस्टचा विचार केला तर गौतम अडानी हे 24व्या क्रमांकावरती येत आहेत आणि भारताचा विचार केला तर भारताच्या त्या लिस्टमध्ये ते सेकंड रिचेस्ट मध्ये असलेले बघायला मिळतील. सिरम इन्स्टिट्यूटचे चेअरमन पुनावाला हे 169 नंबरवरती असलेले आपल्याला बघायला मिळतील आणि HCL टेक्नॉलॉजीचे फाउंडर शिव नादर हे 71व्या नंबरवरती ग्लोबल लिस्टमध्ये असलेले बघायला मिळतील. खाली एक महत्वाची याच्यामध्ये बघतोय आपण रिचेस्ट वुमन दिस इयर इज कॉस्मेटिक हेअर. बघतोय आपण की मेयर्स ऑफ फ्रान्स हॅज रँक्ड 12th या आपल्याला रिचेस्ट वुमनच्या लिस्टमध्ये असलेल्या बघायला मिळते. पुढे बघतोय आपण नवीन एक पोर्टल जे सुप्रीम कोर्टनं लॉन्च केलं होतं. सुपेस पोर्टल जे आहे ते सुप्रीम कोर्टनं लॉन्च केलंय. इथं आपण बघू शकतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स पोर्टल आहे सुप्रीम कोर्टचं हे सुपेस नावाचं. आपण बघतोय की चीफ जस्टिस was the first ever chairman of the artificial intelligence committee. Justice L. Nageshwara Rao is the one of the chairman of the Supreme Court's artificial agency committee. आता हे जे पोर्टल आहे सुपेस पोर्टल, या सुपेस पोर्टलचा हेतू काय तर आपण बघू शकतोय की जे केस फायलिंग मध्ये जो मोठा डाटा येतोय आणि जो काही टाइम वेस्ट जातोय तो टाइम आणि जो इनॉर्मस डाटा सुप्रीम कोर्ट समोर येतोय तो सॉर्टिफाय करणं, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ते जास्त अजून स्मूथ करण्यासाठी आपण बघतोय की सुपेस नावाचं पोर्टल सुप्रीम कोर्टकडून लॉन्च करण्यात आलेलं आहे. पुढे आपण बघतोय की एक महत्वाची न्यूज आपल्याला IMF कडून येते. IMF रिवाइज GDP ग्रोथ फोरकास्ट ऑफ इंडिया टू 12.5% फॉर फायनान्शियल इयर 2020. 2022 साठी IMFनं जे GDP ग्रोथ रेट आहे तो GDP ग्रोथ रेट जवळपास 12.5% इतका प्रेडिक्ट केलेला आहे. इथं आपण बघू शकतोय की 2021-22 साठी फायनान्शियल इयर 23 साठी जो जवळपास 6.9% डिक्लेअर केला आहे. द रिवाइज्ड फोरकास्ट वॉज पब्लिश्ड इन द IMF's वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक. आता इथं महत्वाची फॅक्ट लक्षात ठेवण्याची कोणती आहे तर महत्वाची फॅक्ट ही आहे की तुमच्या IMF कडून पब्लिश केले जाणारं जे काय पब्लिकेशन आहे त्याच्यामध्ये आपण बघतो की इकॉनॉमिक आउटलुक हे महत्वाचं पब्लिकेशन आहे ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. बाकी हे आकडे जे आहेत ते आकडे बदलत राहतील, तर सध्या फक्त IMF विषयीची तुम्हाला ही फॅक्ट माहिती असणं आवश्यक आहे. RBIची मॉनिटरी पॉलिसी नुकतीच डिक्लेअर केली होती आणि त्याच्यामध्ये आपण होतो की पॉलिसीमध्ये जे रेट्स आहेत ते रेट्स अनचेंज्ड असलेले आपल्याला बघायला मिळतील. 6 मेंबर्स असलेली मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली काम करते आणि त्यांनी काय केलंय की जवळपास 5व्यांदा त्यांनी जे काही चेंज आहेत ते जे रेट्स आहेत ते रेट्स त्यांनी अनचेंज ठेवलेले आहेत. तुम्हाला इथे खाली रेट्समध्ये दिसत असतील की रेट्स जे आहेत नवीन तर पॉलिसी रेपो रेट जो आहे तो 4% मेंटेन केलेला आहे. रिव्हर्स रेपो रेट 3.35% मेंटेन केलेला आहे. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट जवळपास 4.25% मेंटेन केलेला आहे. बँक रेट 4.25% CRR जो आहे तो 3% पर्यंत मेंटेन केलेला आहे. पुढची न्यूज आहे ती कोसोवा पार्लमेंटबद्दलची आहे. कोसोवा पार्लमेंटनं जोसुआ ओस्मानी यांची प्रेसिडेंट म्हणून काय केली की अपॉइंटमेंट केलेली आहे. तर कोसोवा देश तुम्ही इथं बघू शकता की युरोपच्या मॅपमध्ये तुम्हाला इथं लोकेशन कोसोवाचं दाखवलेलं आहे. आपण बघू शकतोय की ओस्मानी रिसिव्ह जवळपास 71 वोट्स मिळवून कोसोवाच्या पार्लमेंटनं जोसुआ ओस्मानी यांना नवीन प्रेसिडेंट म्हणून काय केलेलं की अपॉइंट केलेलं आहे. पुढची परत एक न्यूज RBI बद्दलची आहे. RBIने काय केले की एक फायनान्शियल इन्क्लुजनचा इंडेक्स डिक्लेअर केलेला आहे. तिथं आपण बघू शकतोय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज अनाउन्स्ड दॅट इट विल पिरियडिकली पब्लिश अ फायनान्शियल इन्क्लुजन इंडेक्स annually in July for the financial year ending previous March. The FI index would be based on multiple parameters, shall reflect the broadening and deepening of financial inclusion in the country, a statement on regulatory and development policies of RBI. सो महत्वाचा इंडेक्स असणार आहे. फायनान्शियल इन्क्लुजनसाठी गव्हर्नमेंट आणि सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट बऱ्यापैकी काम करतायत आणि ह्या फायनान्शियल इन्क्लुजनचा रिपोर्ट RBI आता काय म्हणते की पिरियडिकली दरवर्षी आम्ही काय करणार आहे की तो पब्लिश करणार आहे. आणि या इंडेक्समध्ये जे काही पॅरामीटर्स यूज केले ना त्याच्यामध्ये जवळपास पॅरामीटर्सचा यूज करून की फायनान्शियल इन्क्लुजन किती ब्रॉडर स्पेक्ट्रममध्ये पसरले आणि ते किती आत डीपपर्यंत लोकांच्यापर्यंत पोहोचले या सगळ्या गोष्टी या फायनान्शियल इंडेक्सच्या माध्यमातून कव्हर केल्या जाणार आहेत.
इथं आपण बघू शकतोय की इथं बघतोय आपण की काय याचा हेतू असणार आहे, टू मेजर द एक्सटेंट ऑफ फायनान्शियल इन्क्लुजन इन द कंट्री द रिझर्व्ह बँक प्रपोज टू कन्स्ट्रक्ट द पब्लिश फायनान्शियल इंडेक्स, हा त्याचा मेन मोटिव्ह असणार आहे. पुढची परत न्यूज आरबीआय बद्दलची आहे. आरबीआयने काय केले की आरबीआय एनान्सेस मॅक्झिमम बॅलन्स लिमिट पर अकाउंट इन पेमेंट बँक्स. पेमेंट बँक्स विषयीची ही न्यूज आहे. आपल्याला माहिती आहे की पेमेंट बँक्स कशासाठी काम करतात किंवा त्यांचं नेमकं काम काय असतं. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज एनहान्स्ड द लिमिट ऑफ मॅक्झिमम बॅलन्स at end of the day maintained in payment bank from 1 lakh to 2 lakh. सो पेमेंट बँकसाठी आपण म्हणतो की डे एंडला जो काही मॅक्झिमम बॅलन्स होता, जो 1 लाखापर्यंतची लिमिट होती, ती आता वाढवून काय केली की आपण प्रत्येक इंडिव्हिज्युअल कस्टमरसाठी ती 2 लाखांपर्यंत वाढवलेली आहे. द एक्सटेंट गाईडलाईन्स फॉर लायसन्सिंग पेमेंट बँक्स इश्यूड ऑन November 27, 2014 allow payment banks to hold maximum balance of 1 lakh per individual customer. सो पूर्वीचा जो आपण बघतोय की 1 लाखाची लिमिट होती, ती कधी इश्यू केली होती, तो ज्या गाईडलाईन्स इश्यू केल्या होत्या पेमेंट बँकसाठी नोव्हेंबर 2014 मध्ये, त्याच्या अंतर्गत जो कस्टमर आहे, तो कस्टमर 1 लाखांपर्यंतची अमाऊंट आहे किंवा लिमिट आहे त्याच्या अकाउंटवरती होती, ते आता वाढवून जवळपास 2 लाखांपर्यंत करण्यात आलेली. पुढची न्यूज फिफा बद्दलची आहे. फिफाने काय केलेलं आहे तर फिफा हॅज सस्पेंडेड द पाकिस्तान फुटबॉल फेडरेशन अँड चाडियन फुटबॉल असोसिएशन विथ इमिडिएट इफेक्ट ड्यू टू क्लेम्स ऑफ आउटसाइड इंटरफरन्स. द suspension will be lifted once the relevant government decisions have been repealed. So पाकिस्तान फुटबॉल फेडरेशन आणि चाडियन फुटबॉल असोसिएशन यांचं जे काही मेंबरशिप आहे, ती मेंबरशिप फिफाने काय केलेली आहे की काही काळासाठी सस्पेंड केलेलं आहे. आपण बघतो की ग्रुप ऑफ फुटबॉल ऑफिशियल्स लीड बाय अशफाक हुसेन which was elected by the Supreme Court in 2018 run the PFF but was not recognized by FIFA, took over the headquarters recently and seized control from FIFA नॉर्मलायझेशन कमिटी हेडेड बाय हारून मलिक. आपल्याला महत्त्वाचं काय याच्यामध्ये, तर महत्त्वाचं याच्यामध्ये हे आहे की प्रेसिडेंट ऑफ फिफा सध्या कोण काम करतायत, तर गियानी इन्फांटिनो हे सध्या काय करतात की फिफाचे प्रेसिडेंट म्हणून काम करतायत. फिफाची स्थापना 21 मे 1904 आहे. हेडक्वार्टर आपल्याला बघायला मिळते की झुरिक स्वित्झर्लंड इथं आपल्याला हेडक्वार्टर असलेलं बघायला मिळते. पुढची न्यूज आहे एसबीआय योनो बद्दलची. एसबीआय अँड एनपीसीआय लॉन्चेस यूपीआय अवेअरनेस कॅम्पेनिंग फॉर योनो युजर्स. जे एसबीआयचं ॲप आहे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठीचं योनो, त्याच्या कस्टमरच्या अवेअरनेससाठी काय केलं की त्यांनी एक कॅम्पेन लॉन्च केलेलं आहे. इथं आपण महत्त्वाचं काय बघू शकतोय की एसबीआयचे फाउंडेशन 1 जुलै 1955 आहे. सध्या एसबीआयचे चेअरमन देवेंद्र कुमार खारा आहेत आणि एसबीआयचं जे हेडक्वार्टर आहे ते मुंबईमध्ये असतील. एनपीसीआय फॉर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एनपीसीआयचा लॉंग फॉर्म होतो. फाउंडेड 2008 मध्ये, हेडक्वार्टर तुम्हाला मुंबईमध्ये असलेलं बघायला मिळते आणि फाउंडर्स किंवा ओनरशिप जे आपण बघतोय ती तुमच्या आरबीआय आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्यावर तुम्हाला कंबाईन त्याची ओनरशिप असलेली बघायला मिळते. पुढची एक न्यूज आहे ती म्हणजे इंडिया आणि सेशल्स यांच्यातल्या मैत्रीपूर्ण व्यवहाराबद्दलची न्यूज आहे. इंडिया टू गिफ्ट पेट्रोल वेसल वर्थ आरएस 100 करोड वर्थ एक वेसल आहे, पेट्रोल वेसल आहे, ती भारताने काय केली की सेशल्सला ॲज अ गिफ्ट म्हणून दिलेली आहे. आपण सेशल्सचं जर लोकेशन बघितलं तर आफ्रिकन, तुम्हाला मॅप इथं दिसतोय आफ्रिकन कॉन्टिनेंटचा, आणि इथंच तुम्हाला इंडियन ओशनमध्ये ही काही छोटीशी बेटे दिसत आहेत, ही सेशल्स बेटं असलेली बघायला मिळतात. ही पेट्रोल वेसल्स पीएस झोरोस्टर नावाची वेसल आहे, जी भारताने काय केली की तुमच्या सेशल्सला गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. जर आपण इथे बघितलं तर द पीएस झोरोस्टर इज द 4th मेड इन इंडिया पेट्रोल बोट डेव्हलप्ड फॉर सेशल्स सिन्स 2005. म्हणजे 2005 पासून हा सेशल्ससाठी बोट डेव्हलप करण्याचा प्रोग्राम सुरू होता. द अदर वेसल्स गिफ्टेड बाय इंडिया इन्क्लूड पीएस टोपाज 2005 मध्ये आपण त्यांना दिली होती, पीएस कॉन्स्टंट 2014 मध्ये दिली होती, आणि पेट्रोल बोट हर्मस 2016 मध्ये आपण ती सेशल्सला दिली होती. आणि त्यातली ही 5वी बोट जी आहे ती आपण त्यांना आता गिफ्ट केलेली आहे. सेशल्स विषयी आपण जर बघितलं तर सेशल्सचे कॅपिटल जे आहे, त्यांचं जे राजधानीचं प्लेस आहे ते विक्टोरिया आहे. करन्सी त्यांची सेशल्स रुपी, आणि कॉन्टिनेंट त्यांचा जो आहे तो कॉन्टिनेंट त्यांचा आफ्रिका हा असलेला बघायला मिळतो आपण. पुढचा जी न्यूज आहे ती पुढची न्यूज आहे तिलक उत्सव बद्दलची. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं की तिलक उत्सवची घोषणा केलेली आहे. तिथे आपण बघू शकतोय की याच्या अंतर्गत आपण काय करणार आहे की हा जो तिलक उत्सव आहे तो 11 एप्रिल 2021 ते 14 एप्रिल 2021 मध्ये कंटिन्यू केला जाणार आहे. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस फेस्टिवल इज टू वॅक्सिनेट ॲज मेनी पीपल ॲज पॉसिबल. इट विल ऑल्सो फोकस ऑन झिरो
वेस्टेज ऑन द कोविड-19 वॅक्सिन. सो हेतू जो असणार आहे या टिळक उत्सवाचा तो 11 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत मॅक्झिमम जेवढ्या शक्य असेल तेवढ्या लोकांना कोविडची लस प्रोव्हाइड करणं हा असणार आहे. त्याचबरोबर कोविड वॅक्सिनचं जे काही वेस्टेज होतं ज्याच्यावरती बऱ्याच लोकांनी कन्सर्न जे आपले एन्व्हायरमेंट मिनिस्टर आहेत प्रकाश जावडेकर यांनी देखील कन्सर्न रेज केला होता. तर त्या कोविड वॅक्सिनच्या झिरो वेस्टेजवरती देखील याच्यावरती फोकस केला जाणार आहे. करंटली 3 states are receiving a maximum number of COVID-19 doses that are महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरात. सध्या महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या 3 राज्यांना कोविडच्या सगळ्यात जास्त लसी प्रोव्हाइड केल्या जात आहेत. कोवॅक्सिन अँड कोविशिल्ड आर 2 मेजर कोविड-19 वॅक्सिन्स आर करंटली ॲडमिनिस्ट्रेटेड इन इंडिया. भारतामध्ये सध्या ह्या 2 वॅक्सिन आहेत, कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड. सध्या तिसऱ्या वॅक्सिनला मान्यता देण्याची प्रोसेस सुरू आहे, पण सध्या तरी ह्या 2 वॅक्सिन्स यूज केल्या जात आहेत. पुढे बघतोय आपण की सो फॉर इंडिया हॅज शिफ्टेड 64 मिलियन डोसेस टू वॅक्सिन्स टू 84 कंट्रीज. हे देखील महत्त्वाची फॅक्ट आहे. इथं सध्या आतापर्यंत भारतानं जवळपास 64 मिलियन डोसेस जे आहेत 84 वेगवेगळ्या देशांना आपण ते डिलिव्हर केले आहेत, ज्याच्यामध्ये कॅरिबियन, आफ्रिकन आणि एशियन कंट्रीजचा समावेश होतो. पुढे बघतो आपण की गव्हर्नमेंटनं प्लॅन केलं आहे. काय प्लॅन केलं की जवळपास 250 मिलियन लोकांना जे हाय प्रायोरिटी कॅटेगरीमध्ये येतात त्यांना जुलै 2021च्या आतपर्यंत काय करायचं की वॅक्सिनेशन प्रोव्हाइड करण्याचं टार्गेट गव्हर्नमेंटने याच्यामध्ये प्लॅन केलेलं आहे. पुढची जी न्यूज आहे ती SBI म्युच्युअल फंड बद्दलची न्यूज आहे. SBI म्युच्युअल फंड नुकताच एक महत्त्वाचा मार्क क्रॉस केला आणि तो मार्क कोणता आहे तर 5 लाख करोडचा मार्क आहे. 5 लाख करोड ॲव्हरेज असेट अंडर मॅनेजमेंट हा जो मार्क आहे तो SBI म्युच्युअल फंडनं क्रॉस केलेला आहे. इथं आपण बघू शकतोय की SBI म्युच्युअल फंड has seen growth of 35% during the financial year 2021 तुम्हाला बघायला मिळते याच्यामध्ये. पुढे बघतोय आपण की SBI म्युच्युअल फंडची जी काही स्थापना आहे ती स्थापना 7 फेब्रुवारी 1992ला 1992ला आपल्याला ही स्थापना झालेली बघायला मिळते. नेक्स्ट जी न्यूज आहे ती 10 एप्रिल जो वर्ल्ड होमिओपॅथी डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो त्याच्याविषयी न्यूज आहे. जो हा डे आहे तो डे आपण ख्रिश्चन फ्रेडरिक सॅम्युअल यांच्या बर्थच्या निमित्तानं आपण काय करतोय की हा डे आपण सेलिब्रेट करतोय. पुढे आपण बघू शकतोय की द सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी मिनिस्ट्री ऑफ आयुष ऑर्गनाइज्ड द 2 day सायंटिफिक कॉन्फरन्स ऑन द ओकेजन ऑफ वर्ल्ड होमिओपॅथी डेच्या अनुषंगानं आपल्या आयुष डिपार्टमेंटने काय केलं होतं की 2 दिवसाची कॉन्फरन्स आयोजित केली होती. ऑब्जेक्टिव्ह काय बघतोय आपण एक्सचेंज अँड एक्सपिरियन्स ऑफ policy makers and experts to identify strategic actions towards the effective and efficient inclusion of homeopathy in integrated care. ज्या होमिओपॅथी डेचे तुमचे उद्दिष्ट होते. आणि पुढची न्यूज आहे याच्यामध्ये ती न्यूज आहे प्रिन्स फिलिप यांच्याविषयीची. तर प्रिन्स फिलिप जे की क्वीन एलिझाबेथ II यांचे पती होते त्यांचं 99व्या वर्षी काय झालेलं आहे की निधन झालेलं आहे. पुढे बघतोय आपण की इथं त्यांनी पब्लिक ड्युटीजमधनं 2017मध्ये म्हणजे वयाच्या 96व्या वर्षी रिटायरमेंट घेतली होती आणि ही वॉज द लॉंगेस्ट सर्विंग रॉयल कॉन्सर्ट इन ब्रिटिश हिस्ट्री आपण म्हणू शकतोय. आणि जवळपास 76 वर्ष यांचा हा संसार सुरू होता क्वीन एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप. तो आता प्रिन्स फिलिप यांचं 99व्या वर्षी निधन झाल्यामुळे संपलेला आहे. पुढे आपण बघतोय की जीप इंडिया आणि ॲक्सिस बँक यांच्यामध्ये एक महत्त्वाचं कोलॅबरेशन झालेलं आहे. तर काय कोलॅबरेशन आहे तर आपण बघू शकतोय की रिटेल फायनान्सिंग जे आहे जीप इंडियाच्या लोकांसाठी ते प्रोव्हाइड करण्यासाठी तुमच्या ॲक्सिस बँकेने हा इनिशिएटिव्ह घेतला होता. महत्त्वाचे फॅक्ट्स याच्यामधल्या कुठल्या महत्त्वाचे आहे तर आपण बघतोय की जीप इज अ ब्रँड ऑफ अमेरिकन ऑटोमोबाईल अँड डिव्हिजन ऑफ स्टेरलाइट्स. हे आपल्याला महत्त्वाची फॅक्ट्स माहिती असणं आवश्यक आहे. हा जो आहे तो 1987 पासून हा ब्रँड काय करतो की काम करतोय. हेडक्वार्टर जर आपण बघितलं तर 1943ला जी एस्टॅब्लिशमेंट आहे. प्रेसिडेंट जर आपण बघितलं क्रिस्टन म्युरर हे त्याचे प्रेसिडेंट आहेत. ॲक्सिस बँक ॲक्सिस बँक तुमची 1993ला आपण फॉर्म केली होती. हेडक्वार्टर मुंबईला असलेलं बघायला मिळते. सध्या CEO ॲक्सिस बँकेचे अमिताभ चौधरी हे CEO असलेले बघायला मिळतात. इथं आपण म्हणतो की जी फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ॲक्सिस बँक यांच्यामध्ये हे टायअप झालेलं आहे आणि ॲक्सिस बँकच्या यूज करून जीप फायनान्शियल सर्व्हिसेस काय करणार आहे की जे रिटेलर त्यांचे जे कस्टमर्स आहेत त्यांना अफोर्डेबल लोन्स प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहे. नेक्स्ट जी न्यूज आहे इंडिया आणि नेदरलँडमधीलची न्यूज आहे. त्यांच्यामध्ये वॉटर पार्टनरशिप झालेलं आहे आणि त्या वॉटर पार्टनरशिप विषयीची ही न्यूज आहे. फॅक्ट महत्त्वाची काय आपण बघू शकतो याच्यामध्ये की इथं Netherlands has entered in a strategic partnership with water sector to further intensify ongoing
कॉपरेशन अँड बेटर कोअरन्स इन द सी एरिया. तर तो नेदरलँड जो आहे तो तुम्हाला इथं वर्ल्ड मॅपमध्ये तुम्हाला इथे दाखवलेला आहे. नेदरलँडचं जे कॅपिटल आहे ते कॅपिटल ॲम्स्टरडॅम आहे. त्यांची जी करन्सी आहे ती करन्सी युरो आहे आणि सध्या नेदरलँडचे जे प्राईम मिनिस्टर आहेत ते मार्क रुटे हे त्यांचे प्राईम मिनिस्टर म्हणून काय करतात की काम करतात. सो ह्या आठवड्याच्या संपूर्ण न्यूज आपण ह्या एका व्हिडिओमध्ये कन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जर काही सजेशन असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करा. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.